स्पष्ट स्पष्ट शब्द म्हणला आपला एक शब्द म्हणला यानं व्यवस्थित समजून सांग. सुरू. प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगतो तुम्ही असं करता. काय करा पण तुला मी चारशे का चक्कर करू नका. अरे हे इथे शोधून तू काय म्हणते मग तुम्ही काय शब्द बोलत त्याला काय प्रश्न चांगला आहे. तुम्ही द्या ना प्रश्नाचं उत्तर. तुम्ही बोला. त्याचा प्रश्न तुम्ही करता. हा कसं काय करता? नाही तुम्ही हा या मी क्षेत्रामध्ये मतलब या क्षेत्रामध्ये काय कसं करता? काय मतलब कसं काय म्हणजे तुम्ही आणि पदार्पण केलं. हा पदार्पण या क्षेत्रात कसं केलं? बापरे, जेव्हा मी एवढंही बोलू लिहून घ्या. शकत नव्हते लिहून घ्या ते. तेव्हापासूनच मी या क्षेत्रात पदार्पण केलं. चांगलं मोठं झाल्यावर एवढं बोलतात. मग छापणार काय तुम्ही? समजलं तुम्हाला तर? त्यांच्या माहिती मला त्यांच्यात आहे त्यांच्या गुगल मध्ये मिळेल. गुगल सर हा प्रॉब्लेम टायपिंग करताना पण येतो का? मला डॉक्टरांना विचार डॉक्टर हा हे योगासनवाले आहेत. डॉक्टरांना तुम्हाला डॉक्टर म्हणतात आता आहे म्हणा. विचारायचं. डॉक्टर आम्ही असं बघितलं की केतकी जेव्हा मोठी होते तेव्हा ती प्रिया बापट होते. ते दोन पिक्चर बघितले, एक काकस पर्सन आणि एक TP2. ती मोठी झाली की प्रिया बापट होते. असं म्हणजे काय प्रॉब्लेम काय? चांगला प्रश्न आहे हा. करेक्ट प्रश्न. ऍक्च्युली ते जीन्सचा प्रॉब्लेम. काय म्हणजे डॉक्टर कस काय जीन्सचा प्रॉब्लेम म्हणजे? म्हणजे दोघींना पण एकच जीन्स होती मापात, त्यामुळे प्रोडक्शनला खर्च केला. वा पण जेव्हा केतकी माटेगावकर मोठी होती तेव्हा ती प्रिया बापट होती. हा आणि प्रिया बापट जेव्हा म्हातारी होती तेव्हा ती केतकी माटेगावकर होती. का पण असं? म्हातारी झाल्यावर परत केतकी माटेगावकर होते. का पण असं? ते म्हणतात ना म्हातारपणी दुसरं बालपण असतं, तसं आहे ते. म्हणजे त्या परत ह्या दिसू लागणार. म्हातारे झाले की म्हातारं झाले ह्यांच्यासारखे की केतकी माटेगावकर. हा आणि पुढं आणि परत पुनर्जन्म झाला ना मग ते केतकी माटेगावकर आहे ना ती उमेश बापट होणार. आणि मग उमेश बापट होणार केतकी. आणि मग प्रिया जी आहे ना ती माटेगावकर होणार. थांबा जरा कन्फ्युजन कॅल्क्युलेशन हे घेऊ कमी जरा कॅल्सी. प्रिया बापट प्लस केतकी माटेगावकर मायनस TDS 10% प्लस सर्व्हिस टॅक्स 14.5 15% आता 15% लावा. 15% हा इक्वल टू 35,000. अरे 35,000 मला दिलेच नाही यार पण. मला केतकी माटेगावकर यांना प्रश्न विचारायचा आहे. केतकी माटेगावकर, मी तुमचे चित्रपट बघितले, शाळा बघितलाय, काकस्पर्श बघितलाय, TP2 TP1 सगळं बघितलंय मी. तुम्ही अभिनय चांगला करता, तुम्ही दिसता खूप छान, बोलता खूप छान. तुमचं लग्न झालंय का? नाही झालंय. माझं पण नाही झालं. तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? नाही मी लग्नच करायचं नाही असं ठरवलंय. हा निर्णय मी आता घेतलाय. थांबा. ठीक आहे. पोरीला आयुष्यातून उठवलं ती मग त्याचं लग्नच नाही करणार. सिरियसली घेतलं त्यांनी. हा घ्या पुढचा घ्या. माझा दुसरा प्रश्न आहे शिवानी यांना. तुमची मी सिरियल बघितली, पक्के शेजारी. खूप चांगला अभिनय करता, खूप छान दिसता, खूप छान बोलता.
तुमचं लग्न झालंय का? नाही माझं लग्न नाही झालेलं. तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? अहो आजोबा या वयात लग्न आजोबा घेऊ का भांडण घेऊ का भांडण घेऊ का? थांबा 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 त्यांचं मला हा थांबा तिसरा प्रश्न मुद्रा वेल्लणकरांना विचारायचा आहे. हा तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? नाही माझं झालंय. Shit. ओ रडतात ते रडतात. मला विघ्नेश जोशी यांना अरे तू काही येणं आहे का रे? कुणाला काय विचारू? येडा आहे का? एक मिनिट यार, प्रत्येकच काय मारता रे त्याला? अरे तो नेहमी काय असं नेहमी करतो. नेहमी आहे? असं करतो तो. फालतू करतो नका. अरे पण तो सॉरी करतो असं डॉक्टर नेहमी. प्लीज. चुकतो प्रत्येक वेळी तू. त्याला लागला बिगले यार कुठं तर काय यार? अरे एवढ्या जोरात नाही मारलं त्याला. एवढा नाही मारत नाही मारत, मी बघत होतो ना. अरे वहीने मारलंय. ए, एवढं प्लीज लागलं नाही प्लीज त्याला. नाही नाही प्लीज, हे मारामारी नाही पाहिजे प्लीज, सॉरी. बस तुला तुषार दळवी चालेल का? मला तुषार दळवी नाही चालणार. दळवी काय दळवी? फालतू कॅरेक्टर सोडलं ते. मला नवरे सरांना प्रश्न विचारायचे. हा तुम्ही आमच्या गावात याल का? अच्छा कार्यक्रमाला नाही मग आमच्या गावात जत्रा असती. बर. त्याच्यात ग्रुप डान्स करायचे. अच्छा. तर त्याच्यात ते नाचतील का? ग्रुप डान्स मध्ये मागे नाचायचं का पुढे नाचायचं? पुढं नाचायचे. पुढं नाचायचं. सरळ आयटम सॉन्ग म्हणा ना. आयटम सॉन्ग करायचे. अच्छा तुम्ही कराल का सर? आयटम पाहिजे ना. आहे ना बरोबर आहे ना. तर नाच ना. ठीक आहे ये. शेवटी ब्रेकिंग न्यूज मिळाली मला. काय? गावात येऊन मराठी कलाकारांनी घातला धिंगाणा. हे बघ, तुझा गेलेला मूड परत यावा म्हणून आपण सगळे बाहेर जेवायला जाऊया. क्या बात आहे पप्पा. आज आपण चायनीज खाऊया. हे नाही हा? आज पंजाबी खायचं आहे. ए बाई खा ना एक दिवस चायनीज. ए मला नाही आवडत हं. मैत्रिणींबरोबर तेच खाते. मी नाही परवा खात. बघा. एक मिनिट आपण टॉस करूया नेहमीप्रमाणे. हा. हे बघ, छापा पडला ना हा. तर पंजाबी खायचा, ओके. छापा पडला तर पंजाबी खायचा आणि काटा पडला तर मात्र चायनीज खायचं नाही. डन. ए, डन म्हणतो. कसं रे तू? बर तुला हवं ते तू खा, तुला हवं ते तू खा. ए मला पण विचार. मम्मा तू काय खाणार आहेस आज? एक मिनिट तेजस, सोनू गेली नाहीस ट्युशनला अजून? निघाले होते मी. तिला मीच थांबवलंय. बस ए सुलभा, आपण सगळे बाहेर जेवायला जातोय. चल 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 पटकन तयार हो. कोणीही बाहेर जेवायला जायचं नाही आता. चल सोनू चल. ए सुलभा काय ग, मुलं इतकी आनंदात आहे. चल ना पटकन जाऊ. ते मला दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावर, पण कोणीही आता बाहेर जेवायला जायचं नाहीये. दरवेळेला हे असंच होणार आहे, गृहीतच धरलंय. सारखं आपलं हे करा ते करा, हे झालं का ते झालं का. मम्मा अगं प्रत्येक दिवस तुझ्याच टाइम टेबल नुसार घालवायचा का आम्ही? हे बघ सुलभा, मला मान्य आहे मुलांच्या संस्काराचे दोर मी तुझ्या हातात दिलेत, पण म्हणून लगाम कसाही खेचू नकोस ग. कधी काळी आपणही त्यांच्या वयाचे होतो ना. चल ना जाऊ, 2 तासात परत येऊ. आहे काय मोठे वडील? झालं का अजून काही शिल्लक आहे? इतके वर्षांच्या सहवासात माझ्या बाबतीत हाच निष्कर्ष काढलाय तुम्ही? हा, खाण्यापिण्याच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत काटेकोरपणा बाळगते. कुणासाठी? सुलभा मान्य आहे हे हात काढा. सुलभा अगं मला एवढंच म्हणायचंय. हात आपण काढा देशपांडे. पांडे अगं सुलभा मी हात एवढं काढा म्हटलं ना. तुम्ही मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून देऊ नका. मी खरंच अगं, मी सांगते. फक्त एवढंच- हात लावू नका देशपांडे. हात लावू नका, नाहीतर बोंबा मारून सगळ्यांना मी गोळा करीन. कळलं ना? पाटील मॅडम, माणूस बघा ना, माझं काय ऐकतच नाही. मी किती सॉरी सुलभा. ए त्याची पटकन पाणी घेऊन. सुलू 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 तू इथं बस. ए सुलू 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 आय एम सॉरी. मला ना तुला मारायचं नव्हतं, पण तू आता ना काहीतरी असंबद्ध बडबड मला सुद्धा. तू 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 पण सावकाश सुलू. सावकाश सावकाश सावकाश. देशपांडे सर. सुलू, मी अविनाश. सुलू आपण आपल्या घरी आहोत. सुलू सुलभा. मी मराठी झी
मराठी.